आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबई विद्यापीठाच्या एमएमएस परीक्षेत 60 पैकी 52 विद्यार्थी नापास. विद्यापीठाच्या मूल्यमापन प्रक्रियेवरती विद्यार्थ्यांचं प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्यांकडून फेर तपासणीची मागणी. वरळी वांद्र्यातील म्हाडाचा पुनर्विकास प्रकल्प अडचणीत. 13 ऑगस्टपर्यंत कार्यादेश न देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. महामुंबईतल्या प्रवाशांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. मेट्रो 2B चेंबूरपर्यंत सुरू होणार. एससीएलआरचा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार, तर ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला देखील सुरुवात होणार. मुंबईत पावसामुळे डेंग्यूचा संसर्ग वाढला. दररोज सरासरी 20 लहान मुलांना लागण होते. बालरोग तज्ज्ञांचा इशारा. रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या म्हणजेच बालरुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. बेस्टच्या 23 आगारांच्या पुनर्विकासाआधी जुन्या प्रकल्पातील विकासकांकडील 320 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मागणी. थकबाकी वसूल झाल्यानंतरच नव्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी. आपली बेस्ट आपल्यासाठी या संघटनेची मागणी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना. 11 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन. पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक दुर्घटनेमागील तांत्रिक कारणं, सुरक्षा नियमांचं पालन, संबंधित अँटनी लारा कंपनी आणि इतर जबाबदार घटकांची भूमिका तपासणार. बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी. पुणे मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण. 23 किलोमीटरच्या या मार्गावरती 23 स्थानक असणार. मुसळधार पावसात देखील कर्जत, लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाटात. रेल्वेच्या हिलगँगकडनं साहसी अभियान. भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांकडनं निसरड्या डोंगरावरती चढून दगड हटवण्याचं काम सुरू. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुरळीत सुरू.